हॅलो गाईज, वेलकम टू NJ ब्लॉग. सो गाईज, आज आपण आलो विसाव्याला आणि मला माहिती आहे मी एवढ्या दिवस ब्लॉग टाकलीच नाही, तर आज मी ब्लॉग बनवतोय. आणि आपल्या आज म्हणजे गँगमध्ये एक नवीन मेंबर आलाय, त्याचं नाव सर्वेश आहे. तुम्हाला मी दाखवतो. तो हा बघा, हाय घर. सो आपल्यात आज नवीन मेंबर आहे आणि आम्ही जुने मेंबर तुम्हाला माहितीच आहे. हा बघा, तोंडावर 12 वाजले. तर भावा डेली आता तुम्ही बघितलं कुठं पण ब्लॉग मध्ये जास्त टी शर्ट घालून येतो, आता शर्ट एकदम टापटीप कपडे घालून आलाय भावा. आणि हा बघा आपला जुना मेंबर. सो आता आम्ही ब्लॉग करतोय, तर तुम्ही त्याला बघा. आणि आता आम्ही आलो विसाव्याला. सो आता इथं आम्ही काहीतरी करू असं खास, तर तुम्ही बघा, कंटिन्यू करा. हो काय भावाने, हा मेन गोष्ट, भाव सध्या लय सिंगल आम्ही बोलत होतो, पण भाव सध्या आता रिलेशन मध्ये आला. तर भाव आता लय टेन्शन मध्ये असतो. जेव्हापासून भाव रिलेशनला आलाय ना, तेव्हापासून भाव हसत नाही. पहिल्यासारखं राहत नाही आमच्यात. आणि भावाचे केस बघा, कड बघा भावाचा. भावाला नावी नाही, भावाला मेस्त्री भेटला होता. दाखव. तर यांचे आता बघा तुम्ही स्वतः, यांचे काय बालिश चालले. अरे तुम्ही काय करता काय पण ते आहे काय काय ते हे सगळं फुटतं फटाक्यासारखं. बघ कुठे गेलं तू? वेदांत इकडे, इकडे सर्वांनी इकडे नाही वेदांत, तुझ्यासाठी खास आहे. इकडे यश, आपला भाव प्रेमात आहे, तुम्हाला माहिती आहे ना. भावाला तुमची सजेशन काय द्यायचं तुम्हाला? भाव बस इथं. अरे व्ह्यू राहू दे तुझा, इथं सीन बघाय, भाव प्रेमात आहे. हा, भावाचं सजेशन पोझिशन मध्ये. सजेशन काय प्रेमात, त्याला सजेशन काय? भाव आपला फर्स्ट टाइम आहे, भावाला काहीतरी सजेशन द्या. तुझं काय म्हणणं आहे? आयटमला सोड पाहिला माझ्याशी बोल. हा आयटम नाही, तुझं सजेशन काय? तुझं हे, तुला हे मान्य आहे का? तू बोलतोय तर 2 मिनिटं. हा, आता मला ऐका, या भाडव्याला बोललो होतो, मामाची पोरगीवर लाईन मारतोस, मधली पोरगी आई. सो गाइस तुम्ही बघा, आता हा प्रेम पागल आहे. हा इकडे घोडा घेऊन बसलाय. ह्याच्याकडे गाढव आहे मला वाटतं. आणि आम्ही या दोघांना पण सजेशन देतोय, काय गाड्या लागणार लवकर आहे. त्याला घोडा लागलाय, तुला गाडव लागणार आहे. तयारी करून ठेव. बघ, घोडा आणि गाढवाचे कॉम्बिनेशन चांगले. तू टेन्शन घेऊ नको. जरी का तुला गाडव घोडा लागला ना, तरी आम्ही त्यासोबत आयुष्यभर. तू टेन्शन घेऊ नको. गाढव घोडा दोन्ही पण ना, गाडव घोडा. अरे भाई पर्सनल नको. बघताय तो हसतोय, अवघा हसतोय इकडे. समजले ते, नक्की समजले, तो समजून गेलाय. त्यामुळे पुढचं काय बोलायला तुम्हाला नको म्हणणं. दिस इज अ गाडवीन अँड दिस इज अ गाढव. अभी भी कहता हूँ सुधर जाओ. नाही तसं नाही. पर्सनल. तुझे विचार खूप वेगळे आहेत. पण ऐक ना, गाढवा गाढवीचं पर्सन आपण बोलतोय ते त्यांना समजणार आहे. मग घोडा आणि गाढव मिक्स खेचर गाव बनतो. खेचर पण घोडच आहे ना, गाढव पण आहे तो विदाउट कॉम्बिनेशन आहे. तो गाढव आहे ना, हा असा उडवीन. 7 जन्म आहेत ना, माझी नाही, त्या गाढवांची आठवण येईल. समजलं? सो गाजी आता गाडो बिडो काढतायत. आणि कुठला रे तू काढलास, कुठला ते कॉम्बिनेशन? खेचरचं कॉम्बिनेशन करतायत, सगळं मिक्सअप करतायत. इथं आपण कुठली जात नवीन बनायला नाही आलोय भावा. तू पण ऐक, तू लांब काय बोलतोय? अरे ये तुला नाही खेचर देत. किती लागले? कुठं आहे? वरती हे आंबा आहे, तो आंब्याच्या झाडावर आता कुठलं तुला आंबा भेटतील रे भाडव्या? तू घे. बघ, तुम्ही कशाला बघताय रे वरती? कोणी बघितलं नाही. आम्ही नाही बघितलं. आम्ही केळी बघतोय. आम्ही आंब्याकडे केली बघता लागलीत काय? आता तू का बघतोस? केळी दाखव. केळी दाखव. ती बघ केळी. बघ, आंब्यावरच्या झाडाची केळी काढली. दाखव. हे बघ केळी. हे बघा, हे बघा. पाहिजे का तुम्हाला? केळी आंब्याच्या झाडावरची आता जस्ट काढलेली आहे. पाहिजे का तुम्हाला? हे घ्या. पाहिजे का? ह्या भुक्कडला दिस, तो दुःखात आहे सध्या प्रेमात. तुम्हाला पाहिजे का? आम्हाला नको. झाडावर पडलेले काढले. कधी
आता जस्ट हा एनर्जी येते अजून दुःख सहन करायला. केळं खा आणि मोठं व्हा. केळ्यासारखं नका मोठं व्हा, केळं खा आणि मोठं व्हा. केळ्यासारखं मोठे माझा भाऊ आमचा चांगला उद्देश देतोय, केलं खाणी मोठं व्हा, पण केळ्यासारखे मोठे नका. एवढं जबरदस्त उद्देश देतोय ना खरंच. पण केळ्यासारखं मोठं काय करायचं. अभी भी कहता हूँ सुधर जाओ. तुझं म्हणणं काय? पानसट नाही बोलायचं भाई, असं पानसट नाही बोलायचं. तुझं विचार घाणेरडे आहेत. मी केळ्यासारखं मोठं म्हणजे काय म्हणतोय, उंची. तुमच्या मनात काय चाललंय ते काय चाललंय. तुमच्या मनातले विचार काय आहेत. हा नाही रे, पापी मन आहे तुमचं. हे लक्षात ठेव. पहिलं प्रेम ऐक, कसं खातोय पण ऐका ना, पहिलं प्रेम कुणाचं टिकत नाही. दुसरं आहे. बरोबर आहे ना? बरोबर आहे, बरोबर. दुसरं आहे. काय बोलते किती खोटे बोलणार. घाबर मला घाबर. आता बोललोच तो. थांब तुझ्या आयटमला पाठवतो. थांब, इसकी गारंटी मैं नहीं दे सकता. हे ब्लॉग आयटमला बघायला बोलायचा. हा, बघायचं बोलायचं तर खा, नंतर कसं अडक. नाही 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 नाही. मग दुसऱ्या दिवशी मरण माझं. भावानं इथनच जीव द्यावा. भाऊ तू आरामात खा, काय हरकत नाही. भाऊ सध्या प्रेमात आहे, असू द्या. सगळ्यांना असे वाटतं, प्रेमात पहिलं प्रेम भूक असलं ना लागते. की सगळ्यांना वाटतं माझं प्रेम महान अरे, ते आहे. नाही, आणि पण प्रेमात भूक लागते. प्रेमात भूक लागते. तू खा. ए इकडे ये, इकडे तू इकडे. एक गोष्ट असं खरी आहे. ऐकलेलं आहे, प्रेमात तहान भूक आणि अरे पण उसळता येतं. एक गोष्ट खरी आहे. पहिलं प्रेम असतं ना तर सगळ्यांना असं वाटतं माझं प्रेम महान. मला सोडून नाही जात. लॉयलिटी एकदम माझ्याकडे कडक घे, असते. इकडे घे. म्हणजे पोरग्यांकडे लॉयलिटी कडक असते. मला लागलाय मजबूत. 1.5 महिन्यापूर्वी 6 महिन्याचं रिलेशन होतं आणि ते आता संपलेलं आहे. त्यामुळे आपण जास्त आता पोरींच्या मध्ये पडत नाही. हा, त्यामुळे आता वेदांकडे काय ते जोर आहे. वेदांवर जोर आहे. बैल लावून गेले म्हणून आता आम्हाला ज्ञान तो देतोय तू. नाही रे, नाही रे, तसं नाही हे बरोबर नाही. प्रेमात पडायचं नसतं. हे बरोबर नाही. हे हे बरोबर नाही. पहिला गोष्ट तर असं आहे, पहिलं प्रेम झालं ना की सगळ्यांना असं वाटतं ते प्रेम महान आहे. नाही, आणि first love. असं बोलतात की बॉयज नाही, first love. अरे ऐक रे, फर्स्ट लव्ह तुझं मी सांगतोय ना. अच्छा हमको सिखा दिया. फर्स्ट लव्ह म्हणजे ह्यांना काय वाटतं माहिती आहे सगळ्या बॉईजना की पोरग्यांकडून लॉयलिटी असते. तर असं हे खरं आहे, पोरग्यांकडून लॉयलिटी माझ्याकडे पण लॉयल्टी होती बाई. हे बघा, हे सत्य आहे. माझ्याकडे पण loyalty हे सत्य आहे. 6 महिन्यापूर्वी. हा, काय आणि करायचं मेन विषय आता? काय की पोरग्यांकडून लॉयलिटी असते. आणि नंतर ह्याचा तर लॉजिक बघितलं, असं आता बोलतोय पोरगीनच गोळा लाव. नाही बैल रे, बैल. अरे तू बैल लावून घे, त्यांनी गोळा लावून घेतो आणि तू बैल लावून घे. नाही मी बैल नाही लावणार. आणि आमचा पाठचा हा बघा, अजून काय लागले नाही. तो प्रेमभंग झालाच आहे. पण त्यांनी 3 जणींना लावला. बैल. सो गाईज तुम्ही आता बघितलं, हे साली इथं लावालावी करतात आज. हे काय ऐकत नाही. आमच्या व्याधातले टेन्शन मध्ये आहे प्रेमात. पण आता मेन गोष्ट जरी तुम्हाला सांगितली ना, आपल्या एका भावाचा बर्थडे होतो, म्हणजे यशचा आता बर्थडे होतो. तर हा बघा, अभी मजा आएगा ना भिड़ो. तो हा बघा. हे- आता वाटेल नाही बाबा, मी जातोय जीव द्यायला. बाई. अरे इथे ते, अरे हा बघ आईच्या गावात. अरे जाशील, अलगद जाशील. हल्ली पेढे परशुराम हे जीव द्यायला सजेशन देता. अरे काय वेगळं बर्थडेच्या आधीच तुला मारायला तुललेत बघ. चुपने लगा मैं सबको. बरोबर भाई. चुपले नाही. मी सांभाळी, नको टेन्शन. ये दिल का दर्द है. नको भरोसा बाबा, तुझ्या भरोसाच नाही. तुझ्या आयटमला बघ आधी. एकमेकावर भरोसा नाही करत, स्वतःच्या आयटम एकमेकाला सांभाळला भाई जातात. आय काय डोंट बोलावं? ट्रस्ट विथ यू. आय डोंट ट्रस्ट विथ यू. त्याचा मला अर्थ नाही माहिती, पण मला इंग्लिश येतं थोडंफार. अच्छा हमको सिखा दिया. त्यामुळे टेन्शन नाही. आय डोंट ट्रस्ट विथ यू. मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवू शकत. हे थांब ना, पण इथं इंग्लिशचं काय बोलवतात. माझी मर्जी भाई. का पण माझी मर्जी ना. मराठी मीडियम मला इंग्लिश येते ना. महाराष्ट्रातून मराठी हे बस 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 बस. सो गाईज वेदांचा उद्देश बरोबर आहे. महाराष्ट्रात आता तर मराठी आली पाहिजे. वेदांनी नवीन आंदोलन चालू केलं नाही. ते बघा, काय तर भाई बोलायचं. नाही बाबा, महाराष्ट्रातच बाई मराठी आली पाहिजे. पण मी वेदांची मारणार. थांबा थांबा, मी राज साहेबांना कॉल करतो. थांबा. इसकी गारंटी मैं नहीं दे सकता. तू इथं बोलतोय. नाही, नाही. राज साहेबांना कॉल करतो. नंबर आहे का? ए राज साहेबांचा नंबर दे. राज साहेबांचा नंबर दे. सांगतो इथं हिंदी बोलतायत. ते आपल्या राजची माहिती होतं तिचे. राज नंबर दे. चल 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 सांग. कोणाचा तरी नंबर दे. मला नाही माहिती रे. द्यायच्या आयटमचा नंबर.
तुझ्या आठवणचं बघा ती दुसऱ्याचं नाही रे बघ कॉल लागत खोपडी तोड साल्या. लागत नाही रे भाई. हा राहू दे चल. जाऊ दे मग असतील. तुम्ही जाऊन या ना. मग ती येईल चालेल कारण की आता मला उशीर होणार आहे. कारण की परत आता मी जिमला पण जाणार आहे. हा चालेल. ठेवू? चल ना अरे चल जाऊया. हा चालेल. भाई भाई मौत को छुके टक्के वापस आ गया. अरे याला याच्या पप्पांचा फोन आला होता आणि हा हरामी त्याची वाट लावतोय. मुलींची आवाज बिवाज काढत होता. सो भाव जरा घाबरलाय. खूप 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 आमच्यात आडाणी चाले करतात. अरे भाई काहीतरी गाणं वगैरे बोला. शिलाच्या आईचा गो पिंकीच्या नानाजी. हे बघा काय ए पाठी बसलाय त्याला उडवली. ए, बाई 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 मी काय बोलते. हे बाई बाई काय बाई तो बाई नाही आहे. नाही, नाही, ती बाईच आहे. मी काय बोलतोय इकडे खाली जाऊन या पेड्यात. हा विली मारून येतो. हा मग इथूनच टाक ना. नाही, नाही, ए गाडीचा मालक बोलला ना ते विषय संपला. नाही. बघ अरे इथंच माझ्या मामाचं घर आहे पेढे कुंभारवाडी. आणि चल जाऊया इथं. चल बघ रस्ता काढ. तिथून आहे तिथून आहे तिथून ते तिथून आहे अरे तू उतर रे. उठ मी चालवतो. त्याला रस्ता माहित आहे. बस 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 बस. तू पण बस. अरे भाया का न कुठं निघालं. अरे गाडी स्टार्ट नाही होत. बस 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 साईडला. आम्ही खाली जातोय. अरे अरे खाली दरिया. अरे मालक बघा मालक बघा कसा बघतोय रागात. गाडीवर न उठता विचार्यात विचार करतोय तुम्ही गाडी घेऊन कुठे जाता पेट्रोल नाही. घरात जाऊन येतो. अगं माझी डार्लिंग येईल मग काय झालं? चल स्टार्टर मारून बस. ढकलशील तिकडे. ए, वेदन बस तू. चल तू पण बस. तिथे जाऊन ये. नको नको हे बसकर भाऊ गाडीत पेट्रोल नाही. गरीबाचं अरे नुकसान करा. त्यांची गाडी आहे, पाय लावून अरे खाली घेऊन जाऊ. धक्का मारतो. अरे भरपूर आहे पेट्रोल. आपण गाडीवाला मालक पण त्यांच्या. खोपडी तोड साल्या. सो गाईज आत्तासाठी एवढंच आणि आपण आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. सो तुम्ही आता आपल्या म्हणजे न्यू मेंबर आणि आपल्या आधीचे मेंबर सगळ्यांना मी मग दाखवतो आणि ते काय बोलतात ते तुम्ही बघा. सो काय बोलायचं तुला. तू बोल अभी भी कहता हूँ सुधर जाओ. तू बोल काय कट करीन मी. बोल लगेच परत कर. चलो गाइस फिर मिलते हैं. अभी के लिए अलविदा. भाई तेरा काय बोलना है. माझं काय नाही परत जातो नंतर येतो कारण आता आमच्या बोच्याखाली आलेली आहे गाडी. हा सध्या लय सिंगल आहे ना तर लय दुःखात आहे. तो काय बोलणार जास्त. तिचे लय मारलेले. बर्थडे कुमार काय बोलायचं. आणि शेअर करा. सो गाईज तुम्ही ब्लॉग बघा तुम्हाला आवडेल खूप आणि आणि खूप बघा, प्रेम द्या. आम्ही- आणि पहिला तर चॅनलला सबस्क्राईब करा. जे नवीन आहेत त्यांनी अजून टाक हा तिकडची गवत आणि सगळे टाक. ऐक ऐक. अरे तू कुठं खरंच जातोस की काय आणायला साला. सो गाईज तुम्ही बघा आमची अशी कंटाळ चालूच असते. हे बघा इकडे हे तेच चालू आहे आता पण. सो तुम्ही बघा आता एक नवीन मेंबर पण वाढलाय त्याची पण मस्ती इथं चालूच आहे. सो आम्ही आता हीच मस्ती आमची चालूच असते. सो तुम्ही जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब बघा, करा 17 आणि खूप प्रेम द्या. 17 सप्टेंबरला भावाला वाढदिवस आहे. एका कातकऱ्याचा बर्थडे येतोय तो आम्ही सेलिब्रेट करू. कुठं पण आणि तो भेटला. ब्लॉग मध्ये नक्की दिसणार कुठे पण भेटला की पार्टी मागा बिनधास्त. पार्टी मागा आम्ही पण मागणार आहोत. पण ओमेगा वाईन मार्टला भेटू नका. अजिबात अच्छा हमको सिखा रिया. अजिबात अजिबात नको. तो बंद आहे. धूम्रपान बंद. हा सो गाईज जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप प्रेम जय द्या. गांधीजी. आणि व्हिडिओला लाईक कमेंट शेअर नक्की करा. सो आतासाठी बाय. जय चिंगमुगा.